उद्धव ठाकरेंची परभणीतली सभा आता संपन्न झालेली आहे आणि संपूर्ण परभणी जिल्ह्यातले शिवसैनिक या सभेसाठी इथं आले होते. माझ्या कसा प्रतिसाद होता सगळा? आता तुम्ही पाहिला असेल की या कार्यकर्त्याचा मेळावा होता, पण याचं रूपांतर प्रचंड असं सभेत झालेलं आहे. अजून सुद्धा पार्किंगला जवळपास 1000 गाडी असतील. विविध तालुक्यातून संपूर्ण कान्याकोपऱ्यातून लोक उद्धव साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आले होते. जशा प्रकारची गद्दारी झाली ही सहन झाली नाही. सर्वसामान्य माणूस व्यक्त होण्यासाठी इथं आला होता की ज्या माणसाला एवढं मोठं केलं त्यांनी अशा प्रकारे गद्दारी का केली याचं उत्तर येणाऱ्या काळामध्ये जनता विचारल्याशिवाय राहणार. आगामी काळात कशा पद्धतीनं सगळी नियोजन असणार आहे, कारण हा ठाकरेंचा बालेकिल्ला? आगामी काळामध्ये जनता हीच निवडणूक हातात घेणार आहे. आता ही निवडणूक कोणत्या नेत्याच्या हातात राहिली नाही. जशा प्रकारचा उद्रेक तुम्ही जनतेमध्ये पाहताय, कोणत्या जाती धर्माचा माणूस असतो त्याला हे पटलेलं नाही. शेवटी आपल्या संस्कृतीमध्ये गद्दारी, विश्वासघात या शब्दाला कुठेही थारा नाही. म्हणून ज्या लोकांनी असे काम केले त्यांना निश्चितच सजा भोगावं लागणार आहे. एकंदरीत खासदारांनी स्थानिकच्या राजकारणाविषयी देखील व्यक्त केलंय. त्यांनी काय सगळं या फुटीचं कारण स्थानिक राजकारणावर घातलेलं आहे. स्थानिक राजकारण काय, तेच जिल्ह्याचे नेतृत्व त्यांच्याकडेच होतं, त्यामुळे राजकारण करण्याचा काही संबंधच येत नाही. पुढच्या काळामध्ये आता मागच्या काळामध्ये जसं हिंदू मुस्लिम झालं, मराठा ओबीसी झालं, अथवा मोदी लाट झाली, पुढच्या 2029ला कुठली लाट असेल? आता जनतेची लाट असेल. आता जनतेची लाट असणार आहे. ह्या सगळ्या मेळाव्याला घनसावंगीपासून शिवसैनिक आले होते, निष्ठावंत, त्याच्यात दिव्यांगाचा देखील समावेश होता. त्यांनी अतिशय तीव्र आणि संतापदायक शब्दात भावना व्यक्त केल्यात. आता पुढचं सगळं जिल्ह्याची एकंदरीत नेतृत्वाची धुरा तुमच्याकडे असणार आहे. तुम्ही कशा पद्धतीनं इथल्या शिवसैनिकांना, निष्ठावंतांना सोबत घेणार आहात? आम्ही नेतृत्व असं कधी करत नाही. सामूहिक नेतृत्व आहे. मी एक कार्यकर्ता आहे. आधीपासून शिवसेनेचा, युवा सेनेचा मी एक कार्यकर्त्यापासून इथवर पोहोचलेलो आहे. त्याच्यामुळे शिवसैनिक हे माझे सगळे भावंड आहेत आम्ही, आणि म्हणून एक सामूहिक नेतृत्व कर आम्ही पुढे जातो. असं नेतृत्व कोणावर थोपवणारी हे सेना पण नाही. त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये तुम्ही प्रचंड प्रमाणात फरक जाणवताल. मी आता शब्द दिलेला आहे उद्धव साहेबाला की 4 विधानसभेमध्ये शिवसेनेचा आमदार 100% झाल्याशिवाय राहणार. एकंदरीत काही शिवसैनिकांकडून भावनिक होऊन तुमचं नाव समोर येतंय, सांगतायत की भविष्यातला खासदार हा डॉक्टर राहुल पाटील असतील. काय तुमची प्रतिक्रिया असेल? नाही, सर्वसामान्य लोकांबरोबर आमची असलेली कनेक्टिव्हिटी, गावागावापर्यंत असलेले आमचे कार्यकर्ते, आमची सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांची होत असलेली सेवा, यातून या भावना व्यक्त होत असतात. आरोग्याची सेवा असेल, शिक्षणाची सेवा असेल, किंवा विविध प्रकारचा, आम्ही काही हेलिकॉप्टर नेता नाहीत, आम्ही कार्यकर्ता नेता आहोत. सर्वसामान्य लोकांचं सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत आम्ही जनतेत असल्यामुळे त्यांची एक वेगळी अटॅचमेंट आमच्यावर असल्यामुळे असे भावना व्यक्त होत होतात वेळोवेळी. पण पक्षप्रमुख निर्णय घेतील, आणि भविष्य काळामध्ये एवढं सांगेल की या लोकांना आता घरी जाण्याची वेळ आलेली आहे. ही निवडणूक आता जनतेने हातात घेतलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कसलीच लाट चालणार नाही. पुन्हा एकदा 29ला ठाकरेंचाच खासदार आणि शिवसेनेचा 100%. पुन्हा एकदा एकंदरीत लोकसभा 29च्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये ठाकरेंचाच खासदार होईल, आणि ठाकरे जे उमेदवार देतील त्याच्या पाठीमागे असो, त्याच्यासाठी जीवाचं रान करू, अशाच भावना डॉक्टर राहुल पाटील यांनी व्यक्त केल्या. story.com साठी राजेश लटपटे, परभणी.